तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार इंस्टाग्रामवर एक नवीन असं अपडेट आलं आहे। जसं की समजा इंस्टाग्रामवर तुम्ही जास्त करून चॅटिंग जर करत असाल, समोरच्या व्यक्ती कोणी असेल, तुमची गर्लफ्रेंड असो किंवा बॉयफ्रेंड असेल, यांच्याशी तुम्ही चॅटिंग करत असाल आणि तुम्हाला जर भीती असेल माझा एखाद्याने मोबाईल घेतला इंस्टाग्राम ओपन केलं तर तू चॅटिंग ते पाहू शकतो। तर काय करू शकता तुम्ही, आता ज्याच्याशी तुम्ही चॅटिंग करता त्याचं नाव आहे ते तुमच्या मोबाईलमधून चेंज करू शकणार आहे। कसं करायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। एकदम सिंपल सेटिंग आहे आणि जास्त मोठा पण व्हिडिओ नाही, फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर मित्रांनो इंस्टाग्रामवर एक जबरदस्त असं अपडेट आलं आणि ते अपडेट तुम्हाला जर भेटलं नसेल तर काय करायचं, प्ले स्टोरवरून इंस्टाग्राम आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। एकदम छोटा व्हिडिओ फक्त विदाउट स्किप करता पाहू नका म्हणजे समजणार। जसं की तुम्ही एखाद्या गर्लफ्रेंडशी तुमच्या बोलत असाल किंवा इतर कोणाशी बोलत असाल आणि तुम्हाला समजा जर ते नाव आहे ते मेसेजमध्ये ते चेंज करायचं असेल तर तुमच्या मोबाईलमधून इझिली तुम्ही करू शकणार आहे। सगळ्यात पहिले तर काय करायचं, इंस्टाग्राम आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केलं तर मेसेजमध्ये जायचं आहे, कुठल्या व्यक्तीला तुम्हाला समजा मला ह्या व्यक्तीचं नाव चेंज करायचं तर त्याचं चॅटिंग ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर वर प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर ते एक नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे, निक नेमचा एक ऑप्शन तुम्हाला दिसायला तेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीची जी प्रोफाईल आहे ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला अशा पद्धतीचं निक नेमची काय चेंज करता येणार आहे। इथून तुम्ही इझिली जी काय एडिट करून इथे तुम्हाला जे नाव टाकायचं आहे तशा पद्धतीतून तुम्ही टाकू शकता। जसं की बघू शकता आपण अशा पद्धतीतून टाकलं आहे आणि डन करून घेऊ शकता। हे जे की नाव आहे चेंज झालेलं आहे बघू शकता। इथून जे की मेसेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता जे की नाव आहे ते इथे बघू शकता, जे की आत्ता आपण नाव टाकलं आहे ते इझिली जे की ते नाव तुमचं चेंज होणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव चेंज करायचं आहे त्या व्यक्तीचं बघू शकता निक नेमवर क्लिक केल्यानंतर इझिली ते उमेश सवाशी जे की नाव आहे मी चेंज केलं आहे। फक्त हे जे की नाव आहे तुम्हाला आणि समोरच्या व्यक्तीला दिसणार आहे। एक छोटंसंच अपडेट आलं आहे, हे माहिती होतं का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।